ही बघा जवसाची चटणी रोज खाल्ली तरी कंटाळा येणार नाही आणि पौष्टिक असते ही चटणी. बनवायला पण सोपी आणि खायला सगळ्यात टेस्टी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, 2025ला निरोप देऊ आणि 2026चं आपण स्वागत करू. नवीन वर्षाच्या माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा. तर बघा इथे मी 1 वाटी जवस घेतलेलं आहे. आता हे जवस आपण चांगलं भाजून घेऊ. मी कढई तापायला पण ठेवली. हे निवडून घेतलेलं आहे जवस. आणि जवस खाणं अतिशय चांगलं आहे बघा. या दिवसात तर जवस हे खायलाच पाहिजे. म्हणजे लेडीजचे सांधेदुखी, कंबरदुखी ह्याला पण आराम मिळतो याच्यापासून आणि वजन कमी करण्यास पण मदत होते. म्हणून ही जवसाची चटणी खूप म्हणजे खूप गुणकारी आहे. तर चला आपण कशी बनवायची बघूया. तर सगळ्यात आधी मी ती कढई तापायला ठेवली. या कढईत आपण याला भाजून घेऊ. याला खमंग भाजायचं चांगलं. बघा हे असं चांगलं तडतड वाजेपर्यंत याला भाजून घ्यायचं. म्हणजे चांगलं खमंग भाजलं जातं. आणि संध्याकाळी आपण जेवल्यानंतर बडीशेप खातो. बडीशेपसोबत हे भाजून खाल्लं तर हे तसं पण चांगलं आहे. बडीशेप भाजताना थोडंसं जवस पण भाजायचं आणि थोडं मीठ लावून ठेवायचं. आता बघा भाजत आले, थोडं तडतड वाजलं की गॅस बंद करून घेऊ. छान भाजलंय बघा, मस्त बारीक गॅसवर भाजलंय मी आणि सुगंध पण याचा छान येतोय. आता याला बंद करून घेऊ. गॅस बंद करून याला थोडंसं थंड करून घेते. हे बघा आवाज येतोय. मोठ्या गॅसवर जर भाजलं तर पटकन करपून जातं ना, म्हणून गॅस मोठा नाही करायचा, थोडा बारीकच ठेवायचा. आता गॅस बंद करून घेते. तर बघा हे मस्त थंड झालं आहे. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. थोडंसं मीठ टाकले आणि लसूण आहे इथं. लसूण थोडं जास्तच घेतलं आहे. लसणाने कशी जास्त टेस्ट येते. हा लसूण पण याच्यात टाकून देऊ. आणि मिरची पावडर टाकते तर तिखट मिरची पावडर आहे ही. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी इथं 1.5 चमचाच टाकले. आता हे आपण मिक्सरमधून काढून घेऊ. तर बघा मस्त वाटून घेतली. ही सगळी एका ह्याच्यात बसली नाही म्हणून मी 2 वेळेस काढावं लागली मला. ही आधी अर्धी काढली आणि ही अर्धी काढली. एवढा खमंग याचा सुगंध येतोय बघा. आणि मी अशी थोडी जाडसरच ठेवली, जास्त बारीक नाही केलं हिला. हे बघा अशी अशी करून घेतली. इतकी खायला चवीला छान लागते बघा ही चटणी. आपण डाळीचं घुटं केलं ना, उडदाच्या डाळीचं घुटं, त्याच्यासोबत ही आवर्जून खायची ही चटणी. चवीला खूप छान लागते. तर बघा ही माझी चटणी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही पण ट्राय करा एकदा. धन्यवाद.